पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण. पीडित 26 कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत, तर देशभरातनं पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद विरोधी मोहीम वेगाने सुरू. बैसरनलगतच्या कोकरनाग जंगलाला लष्कराचा वेढा. जमिनीवरील झडतीसह ड्रोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे शोध मोहीम. वैद्यकीय व्हिसावरती भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्याचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला, तर 1000हून अधिक भारतीय वाघा बॉर्डरवरनं मायदेशी परतले. पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार. काल रात्री कुपवाडा आणि बारामुल्ला इथे सीमेवर गोळीबार. अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी गोळीबार. पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबाराला भारताकडनंही जशास तसं उत्तर. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताची धास्ती. भारत पाकिस्तानवरती हल्ला करेल हे जवळजवळ निश्चित. त्यामुळे पाकिस्तानने सैन्य वाढवलं. पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान. 26 राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांची चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी दूरध्वनीवरनं चर्चा. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक पाठिंबा मिळवण्यासाठी UK, तुर्की, सौदी अरेबिया, इजिप्त, अझरबैजान आणि इराणलाही संपर्क. पाकिस्तान सैन्यामध्ये त्यांच्या लष्कर प्रमुखाविरोधामध्ये सूर उमटणं ही भारतासाठी जमेची बाजू. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया. पाकिस्तान सैन्य पराभूत मानसिकतेत दिसत असल्याचंही व्यक्त केलं मत. भारताकडनं संभाव्य कारवाई होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तान बिथरला. पाकिस्तानचं हवाई क्षेत्र 28 ते 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार. इस्लामाबाद आणि लाहोर दरम्यान प्रवासी विमानाच्या वाहतुकीला बंदी. भारत सरकारतर्फे पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय एअरस्पेस बंद करण्याचा विचार सुरू. भारत पाकिस्तान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा विचार. पाकिस्तानकडनं यापूर्वीच भारतीय विमानांसाठी आपली हवाई सीमा बंद. पाकिस्तानच्या वजिरिस्तानमध्ये बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी. काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानात बॉम्बस्फोट. पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. पर्यटक झिपलाइनिंगचा व्हिडिओ शूट करत असताना दहशतवादी गोळ्या झाडताना कॅमेऱ्यात कैद. झिपलाइनिंग करत असताना दहशतवाद्याचा हल्ला झाला. या प्रकरणी पर्यटक ऋषी भट आणि त्यांना झिपलाइनिंग करवणाऱ्या व्यक्तीची NIA कडनं चौकशी होणार. पहलगाम हल्ल्याचा आणखीन एक व्हिडिओ समोर. दहशतवाद्यांच्या गोळीबाराच्या वेळी लपून बसलेल्या पर्यटकाचा व्हिडिओ. जवळून मृत्यू पाहणाऱ्या पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल. पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरती वडेट्टीवार यांनी माफी मागितली. माझं वक्तव्य मूडतोड करून दाखवण्यात आलं. काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक माध्यमं जाणून बुजून करत असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप. वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्याबाबत केलेलं वक्तव्य बेजबाबदारपणाचं. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका. काँग्रेसनं वडेट्टीवार यांच्यावरती कारवाई करावी. बावनकुळेंची मागणी. वडेट्टीवारांची मानसिकता ही तुष्टीकरण आणि हिंदूंचा द्वेष करणारी. त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. नितेश राणेंची मागणी. हल्ल्यासंदर्भात पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी मतं मांडू नयेत. जयराम रमेश यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सुनावलं. अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी वक्तव्य ही नेत्यांची वैयक्तिक मतं. जयराम रमेश यांचं वक्तव्य. पुलवामा आणि पहलगाम प्रकरणानंतर मोदी शहांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. सामनात न मोदी शहांवरती हल्लाबोल. शहा सगळ्यात अपयशी गृहमंत्री असल्याची टीका. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची मागणी. दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी सरकार कोणती पावलं उचलणार याबाबत विचारणा करण्यासाठी काँग्रेस सर्व पक्षांना एकत्र करत असल्याची सूत्रांची माहिती. भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावावरती चीनचं भाष्य. पहलगाम हल्ल्याप्रकरणी निष्पक्ष चौकशीसाठी चीनचं समर्थन. संवादाच्या माध्यमातून मतभेदांवरती उत्तर शोधा. चीनचा सल्ला. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरकडे पर्यटकांची पाठ. फक्त 5% नागरिक सध्या काश्मीरमध्ये. आठवड्याभरामध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची ऑल टॅक्सी शिकारा युनियनचे अध्यक्ष वाली मोहम्मद भट यांची प्रतिक्रिया.
दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या टॅक्सी चालकांवरती उपासमारीची वेळ. इथलं पर्यटन संपवणाऱ्यांना चपराक बसवण्यासाठी सर्वच पर्यटकांनी काश्मीरला यावं. टुरिस्ट टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष मेहराजदीन बिल्लू यांचं पर्यटकांना आवाहन. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यामध्ये आता महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. महाबळेश्वर महोत्सवामध्ये प्रायोगिक तत्वावरती महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल कार्यान्वित होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.